माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांना मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून खास शुभेच्छा. पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, भारतीय जनता पार्टी सांगली जिल्ह्याचे माजी अध्यक्ष माननीय पृथ्वीराज बाबांचा आज वाढदिवस आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं बाबांना आपण खूप खूप शुभेच्छा देऊया. त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पुढच्या वाढदिवसापर्यंत पूर्ण करण्याची प्रचंड शक्ती देवाभावाने दादांच्या रूपानं त्यांना मिळावी अशी बिरोबाच्या चरणी मी प्रार्थना करतो. आज दादांना खास शुभेच्छा देण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री, आपल्या जिल्ह्याचं ज्यांनी पालकत्व घेतलेलं आहे असे माननीय चंद्रकांत दादा उपस्थित आहेत. दादांचं पण आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावं. जिल्ह्याचे तरुण तडफदार जिल्हा अध्यक्ष माननीय सम्राट बाबा, माननीय शरद भाऊ लाड, माननीय नरेशदादा कदम साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष, बाबा आणि बाबाच्या कुटुंबातील सर्व मान्यवर मंडळी आणि तुम्ही सर्वजण बाबांच्या चांगल्या काळात पण सोबत असता, पडत्या काळात पण सोबत असता, असे सर्व त्यांचे जीवाभावाचे सहकारी आज मोठ्या संख्येने उपस्थित आहात. बाबांची माझी ओळख 2014 पासूनची आहे आणि सातत्यानं भाजपाच्या प्रक्रियेमध्ये देवाभाऊ आणि चंद्रकांत दादांच्यामुळं बाबांना 2 वेळा जिल्हाध्यक्षपदी काम करायची संधी मिळाली. आणि बाबाचा स्वभाव आहे लोकांशी जमवून घेणं, भांडणं करणाऱ्यांचं मिटवणं, जर गरजच पडली तर भांडणं लावणं. बाबांचा तो स्वभाव आहे, तो खरं तर गरजेचा आहे. आणि आता भाजपला खरं तर बाबांची खरंच दादा गरज आहे. फार मोठा भाजपमध्ये जे काही संघर्ष असतील तर ती क्षमवण्याची क्षमता बाबांच्या मध्ये आहे. आणि आता बाबाचा लुक पण बदललाय. शिवेंद्र बाबांचे पाहुणे झाल्यापासून बाबांचं राहणीमान बदललंय, बाबाच्या चेहऱ्यावरती टवटवी आलेली आहे. हे सगळ्यांना जाणवत आहे. आता येताना मी बोर्ड बघितले, दादा तुम्ही सांगलीत पण बोर्ड बघितले, युपी वाले जसे पुढारी असतात जॅकेट बिकेट घालून बटणं सोडलेले, आता सगळे बाबांचे फोटो सगळ्या जिल्ह्यात आता सगळीकडे लागलेले आहेत. आता बाबांचे नातेवाईक झाल्याच्यामुळे एक प्रचंड ऊर्जा आपल्या बाबांच्या मध्ये आलेली आहे. आणि त्यामुळे आता दादांचं आणि देवाभाऊचं विशेष लक्ष आपल्या पृथ्वीराज बाबांच्या वरती असण्याची नितांत आवश्यकता आहे. आता जिल्ह्यामध्ये भाजपाचं काम जोरात सुरू आहे. काही किरकोळ अडचणी आल्या असतील, परंतु त्या अडचणी माननीय चंद्रकांत दादांच्या नेतृत्वामध्ये दूर होणार आहेत. त्यामध्ये कसलीही कुठलीही अडचण येईल मला असं अजिबात वाटत नाही. परंतु आता जे काही काम करण्याची आवश्यकता आहे, काही आपले नाराज सहकारी पण झालेले आहेत, तर ते बाबाचे अत्यंत जवळचे दोस्त आहेत. जे कोणी भाजपशी बोलत नाही ते रात्री संध्याकाळी बाबाशी 100% बोलतंय, अशी जिल्ह्यातली परिस्थिती आहे. आणि त्यामुळे आता दादा त्यांच्यावरती नक्की चांगली जबाबदारी देतील. दादांचं आपल्या जिल्ह्यात एवढं बारकाव्यानं लक्ष आहे की अत्यंत जिल्ह्यामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून नेमकं काय केलं पाहिजे, कडेगाव बलूची गरज काय, आटपाडी खानापूरची गरज काय, जतला काय पाहिजे, कवटेमकाळला काय पाहिजे, ईश्वरपूर शिराळ्याला काय पाहिजे, सांगली मिरजला काय पाहिजे, तासगावला काय पाहिजे, याचा सगळा अभ्यास चंद्रकांत दादांनी पालकमंत्री मागेही होते, आता पण आहे. आणि सगळ्यांना समान न्याय देण्याची भूमिका दादांची पहिल्यापासूनची राहिलेली आहे. आज पृथ्वीराज बाबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दादा आवर्जून, दादाचं तुम्ही शेड्यूल सगळं बघा, झोपते किती वेळ आता मला माहित नाही, पण इतकं त्यांचं बिझी शेड्यूल आहे, परंतु बाबांच्या वरती त्यांचं विशेष प्रेम आहे जिल्ह्यात. आणि त्यामुळे आवर्जून वेळ काढून ते आज पृथ्वीराज बाबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. मी मनापासून बाबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि परमेश्वर चरणी प्रार्थना करतो बाबांना दीर्घायुष्य मिळावं. कारण मी त्यांच्या स्टोऱ्या ऐकतोय, कारखाना कसे काढले, सुदगिरण्या कशा काढल्या. बाबा उलागाली करणाराच माणूस आहे, त्याशिवाय इथंपर्यंत येऊ शकत नाही. एवढ्या मोठ्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात कारखान्याची परमिशन कशी घेतली याचा जर लेख बाबांनी प्रसिद्ध केला तर बाबाच्या अंगात किती कला आहेत हे लक्षात येईल माझ्याशी. आणि माझ्या चेहऱ्यावरून कधीच काही कळत नाही की काय करणार आहे मी, ते काय करायचं करू. पण सहल असणं बरोबर आहे, कारण सहल असला तर माणूस जोराने कामाला. काही पराभव झालेलं नाही, चांगली मतं मिळालेली आहे. ते फोडाफोड त्यांना यशस्वी झाले. आपण त्याप्रमाणे सगळ्या आपल्या सहयोगी पक्षांना विश्वास देण्यामध्ये कमी पडलो. त्यामुळे तो एक विषय मला वाटतं की आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपवा. बाबांचं कर्तृत्व या विषयामध्ये मी तुम्हाला काय सांगणार, तुम्हाला सगळं माहिती आहे.
पण तरी काही संदर्भ चुकू नये म्हणून मी आज सगळ्या पेपरला जाहिराती आहेत, बाबांवर रायटर आहेत. तर त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट मला लक्षात आली की वयाच्या 24-25 वर्षीच त्यांनी पहिला साखर कारखाने मिळवला, सुतगिरणी मिळवली. राजकारणात आणि समाजकारणामध्ये आधी पण आणि आता या तुमच्या काळामध्ये लोकांना डायरेक्ट त्याची चूल पेटवायला जर तुम्ही काही मदत करणार असाल तर मग आम्ही रस्ता केला, मग आम्ही हे केलं ते केलं, तर मला काय करायचं, अटल सेतू केला आम्ही 11,500 कोटीचा, चांगला आहे, मी बघतो फोटोमध्ये. पण माझ्या शेताला पाणी तुम्ही मिळून देणार का? माझ्या उसाला भाव मिळून देणार का? माझ्या उसाला वर्षाचं बिल पूर्ण झाल्यानंतर उरलेली अमाऊंट तुम्ही देणार का? याच्याशी माणूस कनेक्ट होतो, कारण त्याला त्याच्या कुटुंबाचं पडलेलं आहे. आणि ते वयाच्या 24-25 वर्षापासून बाबांनी केलं. बाबांनी भारतीय जनता पार्टीमध्ये खूप मोठी भूमिका बजावली. आता पुढे काय माझा विषय आपल्या सगळ्यांनी म्हणत असेल तर मी तुम्हाला एक सांगतो की भारतीय जनता पार्टी नावाच्या पक्षाला 10,000 डोळे आहेत आणि 20,000 कान आहेत. ते डोळे टिकत असतात, कोण काय करते, कोण काय करते, ऐकत पण असतात, काय बोलतो काय बोलतो काय बोलतो. आणि ध्यानीमंडी नसताना त्या माणसाच्या हातामध्ये अचानक एक लाडू पडतो आणि मी तर पेढा म्हटलं होतं, तुम्ही तर लाडू दिला. त्याचं आत्ताचं एक उदाहरण आणि कालचं एक उदाहरण सांगतो, माझं बोलणं संपवतं म्हणजे बाबांच्या बाबतीत तुम्ही निश्चिंत व्हा. कालचं उदाहरण आपल्याला सांगायचं झालं तर ह्या देशाचे काल परवा पर्यंत केंद्रीय अर्थमंत्री होते डॉक्टर भागवत कराड. डॉक्टर भागवत कराड हे औरंगाबादचे म्हणजे संभाजीनगरचे महापौर होते. पण विधानसभा लढावी, आमदार व्हावं असं त्यांना खूप वाटायचं. दर विधानसभेला ते तयारी करतात. आपण म्हणत नाही हरिभाऊ बागडे अजून एक तर रोड द्या, पूजा तरी द्या. असं करता करता एके दिवशी मी राज्याचा अध्यक्ष होतो आणि रात्री मी ट्रेन मधून प्रवास करत असताना मला राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डाचा फोन आला कि दादा कल दोपहर को राज्यसभा के फॉर्म भरना है, कल रात्रि 11 बजे तक आप बहुत पीछे लगे थे कि एक नाम बचा है, चलो लिखो. तो लोग रात्रि के 2 बजे मैं ट्रेन में हूँ, मैं कितना पीछे लगा, कल दोपहर को फॉर्म भरना है. तो मैंने लिखो क्वालिफिकेशन, मुझे कैसा आदमी चाहिए. अरे बापरे म्हटलं 2 वाजता क्वालिफिकेशन म्हणजे पुढे मी शोधू, मग त्याचा फॉर्म भरायचा. लिखो पार्टी में सीनियर हो, ओबीसी हो और कोई ना कोई बड़ी इलेक्टोरल, त्याला इलेक्टोरल म्हणतो, निवडणुकीचं राजकारण म्हणजे महापौर झाला, जिल्हा परिषद, कोई ना कोई इलेक्टोरल जिम्मेवारी उसने निभाई हो. रात्री 2:15 मला अमित भाईंनी सांगितलं, सॉरी जगत प्रकाश नड्डांनी सांगितलं. मी रात्री 2:15 देवेंद्रला फोन केला. तर रात्री 11 वाजता आम्ही दोघेही आणि माझ्या वाढदिवसानिमित्त खास करून उपस्थित असणारे आशीर्वाद देण्यासाठी आलेले राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा, त्याचप्रमाणे आमदार गोपीचंद पडळकर साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष सम्राट बाबा, क्रांती कारखान्याचे चेअरमन आमचे मित्र आदरणीय शरद भाऊ, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष दत्तशेठ अण्णा, आमचे मित्र सातारा जिल्ह्याचे माजी भाजपचे अध्यक्ष जयश्री दादा, आमचे आई वडील आणि आमचं सर्व कुटुंब आणि माझे सर्व जीवाभावाचे कार्यकर्ते. खरं तर दादा संघर्षाच्या काळामध्ये माझ्याबरोबर ही माणसं राहिली. 70,000, 80,000, 90,000 अशी मतं माझी वाढत गेली आणि कुणी इकडं तिकडे गेलं तरी जनता माझ्यापासून हटली नाही. आणि दादा या ठिकाणी रोज सकाळी मी 8ला चालू तो 12-1 वाजेपर्यंत माझ्याकडे 400-500 माणसं येऊन जातात. तहसीलदार कचेरीत, आमदार, कलेक्टर, फोनाफोनी हे सगळं काम आमचं अव्याहतपणे चालू असतं. सांगण्याचं तात्पर्य एक आहे की कालच्या जिल्हा परिषदेला आमचा थोडा पराजय झाला. मी खरं तर हा वाढदिवस करणार नव्हतो, परंतु आमचे कार्यकर्ते फार चिडलेले, आपल्यात गडबड झाली आणि आपण फसलो आणि आता ताकदीने कामाला लागायचं आणि जिल्हा परिषदेच्या पुढच्या इलेक्शनला या दिवसापासून कामाला लागायचं ही भूमिका सगळ्या कार्यकर्त्यांची ठरली आणि आम्ही त्या ठिकाणी खरं तर गोपीचंद पडळकरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मागच्या जिल्हा परिषद अध्यक्ष दादा तुम्ही नव्हता,
सुभाषबाबू पालक. आमची सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवड होणार आहे म्हटल्यानंतर आम्ही माणसं उचलून महाबळेश्वरला नेली. आपल्यातलीच काही माणसं आली ही माणसं पळवून नेण्यासाठी तो किल्ला गोपीचंद पडळकरनी लढवला. नंतरच्या काळात गोव्याला आम्ही दुसऱ्या वेळेला माणसं नेली, त्या ठिकाणी सुद्धा माणसं पळवण्यासाठी इथनं माणसं आली, त्यावेळेला सुद्धा गोपीचंद पडळकरनी केलं होतं. दोस्ती कशी करावी तर गोपीचंद पडळकर करू शकतो. भांडेल बिचारा तोंडावर भांडेल, मागं काही करणार नाही, पाठीत खर्ची खूप असणार. आणि आजपर्यंत जे राजकारणामध्ये गोपीचंद पडळकरांना यश मिळाले ते कुणाला फसवाफसवी केली नाही म्हणून मिळाले. चंद्रकांत दादा असतील, देवेंद्रभाऊ असतील, त्यांच्या मागे फार मोठे आशीर्वाद आहे, परंतु त्यांना मानणारा वर्ग राज्यामध्ये फार मोठा आहे. आणि माझ्या चांगल्या वाईट काळात गोपीचंद पडळकर ठामपणाने मागे राहिले. माझ्याबरोबर दादा कोण असू दे नसू दे, आणि एखादी गोष्ट मी मिटवायची म्हटलं आणि फार टोकाचा संघर्ष एखाद्याबरोबर झाला असला तर बाबा चर्चा करा, तुमच्या पद्धतीने तुम्ही होत्या, अशा पद्धतीची भूमिका गोपीचंद पडळकरांनी घेतली. आणि खरं तर आज सदाभाऊ जे आले नाहीत, तो मी विचारा कधी मारले हात तर कधी नाही म्हणा. आणि मनात डावपेच नसणारी माणसं, डावपेच नसणाऱ्या माणसांच्या बरोबर काम करायला मजा येते. आणि जिल्ह्यामध्ये दादा जरी आपली काल थोडी पिछेहाट झाली असली, सम्राट बाबा या ठिकाणी आहे, तरी हा विषय आमच्या जीवावर लागलेला आहे. त्याचा पुरेपूर